शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। जे शेतकरी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण माहिती पाहायला मिळेल। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करा, जेणेकरून आपल्याला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल। ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन। 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत पात्र श्रेष्ठ नागरिकांना त्यांच्या शारीरिक दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने व उपकरणे खरेदीसाठी 3000 रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे। राज्यात विक्रमी 7149 कोटीची पीक नुकसान भरपाई मंजूर। गतवर्षी 2023-24 मधील रक्कम जमा करण्यास विमा कंपनीकडून सुरुवात। राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 अंतर्गत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई पोटी सुमारे 7149 कोटी 28,80,000 रुपये इतकी विमा रक्कम मंजूर झालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना यातून चांगला दिलासा मिळाला आहे। अखेर पांढरे सोने काढले घराबाहेर, भाव तर वाढलेच नाही, उलट घडलं। सध्या कापसाला 7650 रुपये प्रति क्विंटलला दर, तर सोयाबीनला सरासरी 4450 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये 6 लाख धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपयाप्रमाणे 1350 कोटी रुपयाचे वितरण। खरीप पणन योजनेअंतर्गत हंगाम 2023-24 मध्ये शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो 6 लाख धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपयाप्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादित 1350 कोटी रुपयाचे वितरित करण्याची घोषणा करण्यात आलेली असून या संदर्भातील महत्त्वपूर्ण असा ज्या राज्य सरकारने मागील काही दिवसापूर्वी काढलेला आहे। त्यामुळे धान उत्पादक काही पात्र शेतकऱ्यांना यातून चांगला दिलासा मिळाला आहे। टोमॅटोसह सर्वच भाज्याच्या दरात मोठी वाढ। गेल्या काही दिवसापासून शहरात टोमॅटोसह पालेभाज्यासह इतर भाज्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे। जालना शहरात रविवारी भाज्याचा मोठा बाजार भरतो। या बाजारात टोमॅटोचे दर 100 पेक्षा जास्त किलोला मिळत आहेत। पालकाची पेंडी 10 रुपयाला मिळत आहे व मेथीची जुडी 20 रुपयाला मिळत आहे।